गावदेवी प्रासादिक भजन मंडळ ढोकाळे आणि या मंडळाचा सुवर्ण महोत्सव वर्ष भजन मंडळाचा मोठा उत्साह आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्याच्या निमित्ताने परमेश्वराचं नामस्मरण व्हावं या उद्देशाने हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्धा तालुका कुडा जिल्हा सिंधुदुर्ग मी पुढे स्वतः गुंडीशावर आणि त्याचप्रमाणे आजच्या माझ्या प्रतिस्पर्धी व सन्माननीय संदीप लोके गायकांचा लिंगडा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आपण या ठिकाणी आमंत्रित करून त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम या मंडळाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष भास्कर गुरव उपाध्यक्ष चंद्रकांत भोसले त्याचप्रमाणे सन्माननीय सेक्रेटरी वासुदेव बेदरकर त्याचप्रमाणे खजिनदार वसंत गुरव त्याचप्रमाणे या मंडळाचे चंद्रकांत मंत्री जुने शिष्य सन्माननीय वासुदेव तांबेबुवा त्याचप्रमाणे निलिंग तांबे त्याचप्रमाणे सन्माननीय बाळासाहेब उदय नेत्रीबुवा संजय तांबेबुवा आणि त्याचप्रमाणे अनेक मान्यवर या भजन मंडळाचे त्यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतो। जमलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांमध्ये अनेक नामवंत गोष्टी या ठिकाणी आहेत, अनेक नामवंत पक्वान होते काही नामवंत व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत। त्यामध्ये स्टेजवर बसलेले गावाबोला सन्माननीय संजय गावडेबुवा त्याचप्रमाणे आपण सर्वजण ओळखता अतिशय उत्कृष्ट निवेदक म्हणून त्यांचं नाव आदराने घेतलं जातं ते सन्माननीय राजा सामंत यांना सुद्धा खास आपण गावावरून या 2 दिवसाच्या कार्यक्रमासाठी बोलवले त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी महिला वर्ग त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताचं देव श्री गणराजला वंदन करून सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन श्री धनदेवता आणि धनदेवतेला वंदन करून माझी ग्रामदेवता आणि चांदेल मातेच्या चरणाची लीन होऊन सत्यकाळी श्री सत्यनारायणाला वंदन करून श्री मातेचा मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना स्टेजवर जागा सुद्धा नाही, ज्यांनी जागा अगोदरच गमवली त्याला जागा सुद्धा स्टेजवर नाही, त्यांचे सुद्धा युट्यूबर वाल्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय। धन्यवाद। मंडळामध्ये मला कोरस करतात नेहमी ते सन्माननीय तरुण कडकदार व स्वप्नील गोसावी यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतो। जाने कहाँ गए वो दिल कहते तेरी राह में नजरों को बिताए तुमसे मिलकर ना जाने की जरा हंस तोंडावर हसू ठेव तुमसे मिलकर ना जाने क्यों और भी कुछ याद आता है तुमसे मिलकर ना जाने क्यों ना जाने क्यों और भी कुछ याद आता है। रघुमा मारी करणी करी रघुमा मारी करणी करी पांडुरंग
मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो मन लागो रे लागो रे नमो एकदंता शिव गौरी सुता तुझिया चरणी ठेवी तो माता तुझिया चरणी ठेवी तो माता तुझ करता आणि करविता तुझ करता आणि करविता शरण आलो मी तुला भगवंता शरण आलो मी तुला भगवंता गौररूप हे तुझे पाहता गौररूप हे तुझे पाहता सौख्य लाभुदे अमुचाची शाण्या माणसा ह्या वाचतो तिकडे भजन चालू आहे
वास्तवाचं वर्णन करताना ह्यो माणूस समोरचा माणूस माझा आता प्रतिस्पर्धी बुवा मोबाईलवर चॅटिंग करता या वास्तवत्वाची समज ठीक आहे. खूप छान सुरुवात बुवानी केलेली आहे प्रामाणिकपणे आणि त्यात त्यांनी सांगितलं एक विषय बोलले तो जरा मी नंतर बोलतो. त्यात त्यांनी सांगितलं की ताल सूर लय यांचं साधन म्हणजे भजन 100% हे आताच्या काळातलं. पण त्याचबरोबर मनातील वाईट विचार काढून टाकण्याचं साधन म्हणजे भजन. मीपणा कमी करण्याचं साधन म्हणजे भजन. आणि मग मीपणा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणाचं झालं असत तर तो ह्या लोक्यात झालेला लक्षात ठेवा. स्वतःच्या हाताने काही जमत नाही आणि दुसरा जर करत असेल तर त्याच्यावरती टीका करणे हा एकमेव धंदा आहे. टीके ह्या विषयावरून मी आता पुढे बोलतो. या ठिकाणी हे वंद याड मून नाक औज आर 7 8 युट्यूब वाले काय लोक जरा विषय तो चालू आहे आणि आपल्यापैकी कित्येक जण त्या भजनी ग्रुपमध्ये किंवा कुठे ना कुठेतरी आहात. त्यामुळे हे सोशल मीडिया लगेच व्हायरल होतो एखादा मेसेज. आणि जोगेश्वरीच्या बागेमध्ये थोडक्यात सांगते कारण त्या विषयाचा बाहू करण्या एवढा तो विषय मोठा असेल मी पण समजत नाही बरोबर ना. 24 तारखेला शेवटी माणूस आहे एक चुकून वाक्य बोलच्या चुकून बोलूया तोंडातून निघालं. ऍक्च्युली मित्र या नात्याने ते निघालं कारण युट्यूब वाले आणि आम्ही भजनी बुवा यांचं अगदी नितांत प्रेम म्हणजे एकमेकांशी नातं जडलेलं आहे बरोबर ना. कारण युट्यूब वाले सगळे त्यांना व्ह्यूज मिळाले तर त्यांना त्याचा फायदा 100% होतो एखाद्या भजनी बुवाचा. त्याचबरोबर आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा तुम्ही युट्यूब वाले करत असतात. हे रासन टाका बरोबर ना. किती वयस्कर आहेत पोलीस मध्ये रिटायर्ड आहेत. तर परवा एक असा विषय झाल्यानंतर ह्या युट्यूब वाल्यांचा एक ग्रुप आहे. अर्थात त्या युट्यूब वाल्यांच्या ग्रुपमध्ये जरी आणि नेहमी जाणीवपूर्वक म्हणा किंवा काय म्हणतात ते म्हणजे आत्मविश्वासाने जे काय बोलतोय ते माझा विषय मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून युट्यूब वाले सुद्धा तू लक्षात ठेवा. हे आमचं नातं आहे. तर यांचा एक ग्रुप आहे. यांच्या ग्रुपमध्ये जरी युट्यूब वाले असले तरी आज आलेले तरी आमचे किंवा जे आहेत नाही आले लांबून ते सुद्धा आमची कुठेतरी निगडीत आहेत. ह्या युट्यूब वाल्यांच्या ग्रुपवर एक असा विषय चाललेला होता की लोके असं बोलले म्हणजे त्यांच्या बाऱ्या रेकॉर्ड करायचा वगैरे विषय. आणि त्याच्यामध्ये ज्या कमेंट्स होत्या त्या कमेंट मध्ये सुद्धा असं सांगितलं होतं त्यांनी की युट्यूब वाले आम्ही प्रत्येक म्हणजे हे जे भजन जे आहे महाराष्ट्राची शान आहे हिंदुस्थानची जी शान आहे ती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय आणि ह्या लोकांनी भजनाचा ऑर्केस्ट्रा केलाय. कोण म्हणतं असं ज्यांनी आतापर्यंत आमच्या बाऱ्या रेकॉर्ड करून त्याचे व्ह्यूज भरपूर मिळवलेले आहेत ते लोक असं म्हणतात. युट्यूबवर आता हजर असलेले किंवा जे हजर नाहीये पण त्यांनी जो एक विषय केला त्यांच्यातले प्रत्येक मेसेज आज सुद्धा माझ्या मोबाईलवर A to Z मेसेज माझ्याकडे फॉरवर्ड झालेले आहेत. कारण तुमच्यापैकी आमचे मित्र सालसकर आहेत फॉरवर्ड झालेले. काय होतं किसी भी पेड़ के कटने का किस्सा न होता अगर कुल्हाड़ी के पीछे लगने का हिस्सा न होता. आपलेच आपल्यावर जेव्हा घाव घालतात ना तेव्हा आपण त्याच्यातून कधी आणि एक लक्षात घ्या जेव्हा आपल्यातून आपल्या माणसाला जेव्हा विरोध होतो तेव्हा हलून द्यायचं नाही. संघर्ष करायची तयारी ठेवा. आणि तो संघर्ष आम्ही दोन्ही बोलमी त्याचा मित्र आहे. लोकेबोलचा मित्र मी आहे. आज तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून आज तुम्ही नावारूपाला आलेले युट्यूबर्स आहात आणि तुमचा स्टेटस लोकेबोलचा निषेध म्हणून ठेवताय. हे कितपत योग्य आहे. तुम्ही जे युट्यूबवर आलेत ना त्यांना मी विचारतोय ज्या लोकांनी कोणी निषेधच्या ह्या ठेवलेले आणि त्यांनी सांगितलेलं त्यांना त्यांनी कोणी काय केलंय सपोर्ट केलाय की यानंतर लोकेबोलची माझी पण त्याच्यात धरा विनोद चव्हाण सुद्धा त्याच्यात धरा. तुम्हाला जर एवढं भजनाचं हे जे भजनाचं पावित्र्य आहे ते मायबाप प्रेक्षकांपर्यंत आपल्याला
सामान्य जनतेपर्यंत जरूर पोहोचवा, त्याच्याबद्दल आमचा वाद नाही. पण आम्ही ते जर पावित्र्य राखत नसू तर तुम्ही यापुढे आमच्या माझ्या लोकेच्या तरी बाऱ्या रेकॉर्डिंग करायच्या नाहीत. कारण छोट्याशा चुकीला तुम्ही जर एवढा मोठा जर तुमच्या ग्रुपचा जर तुम्ही एवढा मोठा उहापोह जर करत असाल तर असे कित्येक गोष्टी या प्रत्येकाच्या नशिबात येत असतात. आणि ह्याच्यात वास्तव म्हणतो की बुवा तो मगापासून म्हणतो ना, वास्तवात न जाता पुराणातल्या गोष्टी वाचून वास्तवामध्ये सांगण्याचा प्रयत्न होता. असे प्रसंग कित्येक ठिकाणी कित्येक लोकांवर पूर्वीच्या लोकांवर आले. अरे आपलं जीवन ही एक नौका आहे. समुद्रात नौका सोडली ना की समोरची जी लाट येते ते वास्तव आहे. मग त्या वास्तवातून जर निघायला पाहिजे ना तर वलांडी आपल्या बाजू माहिती आहे ना, ती लाट उलांडी, ती उलांडी बाजूची लागताना या अगोदर बाहेर शिकायला लागता. छत्रपती शिवाजी महाराज घडले. छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाबाई जेव्हा डोळे सहन करत होते त्यावेळेस त्यांच्या कानावर कुठल्या गोष्टी काढल्या पडल्या, इतिहासातल्या गोष्टी, पुराणातल्या गोष्टी पडल्या. घोड्यावर स्वार होत होती तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्मले, लक्षात ठेवा. व त्यामुळे आपल्याला जर काही जमत नसेल तर दुसऱ्या बुवाला सुरुवातीलाच या पद्धतीची जर भाषा तुझी असेल ना तर मी सुद्धा काय कमी नाही करू. तुझा झालेला अभिमान, हे अभिमान जरा थोडस कमी कर. तुझं बोलणं जे आहे ना ते प्रत्येक वाक्य जरा रागात वाटतं, लक्षात ठेव. ह्या जरा कमी कर. आणि तू सांगतोस ना की माझा प्रत्येक वाक्य या रात्री अपरात्री विचार करून लावणारा समोरच्या बुवा असता, ही विचार करण्याची वेळ आता वाक्याची तुझी आहे. ह्या माझ्या तुका सांगणार. पण मी सर्वस्वी ह्या विषय तुझं माझं वेगळो आणि युट्यूब वाल्यांचं वेगळो, हे वेगळो. जर त्या पद्धतीने निषेध करत असतील तर मी पुनश्च एकदा सांगतोय, ज्यांनी ज्यांनी निषेध केलाय त्यांनी माझ्या सुद्धा बारी कधी कुठल्याही बोर्डवर असू दे. शेवटी विनोद चव्हाण असतील, बाकी सगळे बुवा हे माझे जवळचे मित्र आहेत. आम्ही मायबाप प्रेक्षकांच्या समाजासाठी मनोरंजनासाठी एका दुसरा शब्द आमच्या तोंडून चुकीचा जातोय हे सुद्धा सत्य आम्ही नाकारत नाही. पण त्याचा उहापोह जर तुम्ही या पद्धतीत करत असाल तर 100% ते जास्त आहे, हे चुकीच आहे. हे फक्त माझं म्हणणं मी मांडलं. आम्ही मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचलो ह्या 25 वर्षात दोघेही. आता ह्याच्यापुढे तुम्ही समजा नाही केला तर आम्ही काय भजना बंद करतो माझ्या येते भजना बंद करतो ना, भजना चालू होतली. तुमच्यासारखे युट्यूबर जे आमचे असत सुचलेला तो साजरा ते तुम्ही जेथे जावा हे तुम्ही लोक आमच्या बरोबर असताना आमचा पण त्यांना घाबरत नाही की त्याची घाबरणं थोडा म्हणजे त्याची माफी बिफी मागणं जो विषय काही जमत नाही. धन्यवाद. आता जरा बारी पेटव घे. नाही आजची रात्र या मंडळाचं बांधील असत वेळेवर सोडणार. हे कलियुग आहे. मोर नाचताना रडतोय, हौस मरताना गातोय. जिवंत माणूस या कलियुगात पाण्यामध्ये बुडतोय आणि मेलेला माणूस कलियुगात तरतोय. महिला प्रेक्षक आपल्याला परमेश्वर जर या कलियुगात जर मिळवायचं असेल तर राम नामाशिवाय परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय दुसरा धंदा नाहीये. म्हणून परमेश्वराचं नामस्मरण, परमेश्वराचं रामाचं आपण नामस्मरण करतोय त्याच्या गाण्याने सुरुवात करूया. हर घर में बहे कई नाम जय श्री राम. वाह, आवाज येऊ दे. माईक फाटलं तरी चला. हर घर में बहे कई नाम जय श्री राम. हर घर में बहे कई नाम एक नारा गूंजेगा. हर घर में बहे कई नाम एक नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा
Hare